अमरावतीतील इरविन रुग्णालयात पहिल्याच मुसळधार पावसात पाणी शिरून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता या प्रकरणात धक्कादायक आरोप समोर आला आहे। शहरातील एक नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्यामुळेच इरविन रुग्णालयात पूरस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी केला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। समाधान नगर खापर्डे बगीचा टोपेनगर रिझर्व्ह लाईन ते रेल्वे स्टेशन परिसरातून जाणारा जुना नैसर्गिक नाला अनेक वर्षांपासून शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करीत होता। मात्र या परिसरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकामासाठी हा नाला माती आणि राडारोडा टाकून पूर्णपणे बुजवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा नाला 12ही महिने सुरू राहणारा असून परिसरातील अनेक घरांचे पाणी आउटलेटही याच नाल्यात जोडलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे। 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर पाण्याचा निचरा न झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात आणि वार्डमध्ये पाणी शिरलेत। त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला तसेच शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे। प्रवीण हरमकर यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार बिल्डर, जमीन मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात पूरस्थिती टाळण्याकरिता नाला तातडीने मोकळा करण्याची मागणीही करण्यात आली आहे। इरविन रुग्णालयातील पूर हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होता की मानवनिर्मित दुर्लक्षाचा, याचा आता प्रशासनाला शोध घ्यावा लागणार आहे। या गंभीर आरोपांमागील सत्य काय आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होईल। जिल्हा सामान्य रुग्णालय पावसामुळे जो पूर आला होता त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे समाधान नगर मधून जो खापर्डे बगीच्यामधून जो नाला येतो इरविनच्या मागच्या साईडला, तो नाला सरळ तो मालवीय चौकात जात होता। पण तोच नाला इरविनची बॅकसाईडला जिथे नाला आहे तिथून नाला पॅक केलेला आहे। कारण तो नाला त्यांनी जे समोरचं जे मार्केट चालू आहे बांधकाम, त्या मार्केटवाल्यांनी ते पूर्ण नाला बंद केला। त्यामुळे पूर्ण पाणी इरविनमध्ये, त्या मालवीय चौकात आणि त्या पुऱ्या तिकडच्या परिसरात जमा झालं। कारण की हा नाला मोठा आहे। हा नाला येतो खापर्डे बगीचा, समाधान नगर, गाड्या तुमचं डेपो की कॅम्पची बॅकसाईड, या साईडचं पूर्ण नाल्याचं पाणी त्या नाल्यामध्ये येतं। रोडचं पाणी त्या नाल्यामध्ये येतं, नाल्याचं पाणी येतं। या कंपनी कोणतीतरी कंपनी तिचं काम करतात, त्यांनी तो नाला पूर्ण बंद केलेला आहे। त्यामुळे शहराचं पूर्ण इरविनची पुरी परिस्थिती, ते जे कोणाचा जो प्रोजेक्ट आहे तिचं काम चालू आहे त्यांनी तो बंद केल्यामुळे हे सगळी शहराची दुर्दशा त्यांनी केली आहे। या गोष्टीवर तरीही महानगरपालिकेचं म्हणा, सीएसचं म्हणा, कलेक्टरचं लक्ष नाही का? यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी, त्या कंपनीवर कारवाई करावी। कारण की आज सुट्टी असल्यामुळे मी ते निवेदन देऊ शकलो नाही। सोमवारी मी निवेदन देईल, कारण की शनिवार रविवार अजून बंद आहे। सोमवारी निवेदन देईल, पण तरी माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटते का काही अधिकारी अगर खरंच ज्यांना लोकांची चिंता असेल तर त्यांनी त्या जागेवर इन्स्पेक्शन करावं। आता पाण्याचे दिवस सुरू आहे, अगर अजून पाणी आलं तर तीच परिस्थिती त्या इरविनची अजून होईल। म्हणून काही अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन, महानगरपालिकेचे अधिकारी असो, BNCचे अधिकारी असो, त्यांनी जावं व तो नाला कुठून बंद पडलेला आहे, कोणी बंद केलेला आहे, त्याचा निसार कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी ही विनंती। नाही तर मी सोमवारी तर तिथे जाईलच, ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटेलच, आयुक्तांना भेटेल, कलेक्टरना भेटेल, सगळ्या साहेबांना भेटेल। पण माझं अजून एक निवेदन आहे का आताही पाण्याचे दिवस असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी अगर माझं बोलणं ऐकलं असेल तितकी परिस्थिती जाऊन पाहावी आणि त्याचा पाण्याचा निसारा कसा करता येईल त्याच्याकडे लक्ष देऊन करावं हीच विनंती करतो।